एका दाट जंगलात एक ताकदवान वाघ राहत होता. सगळे प्राणी त्याला फार घाबरत असत. वाघ रोज गर्जना करायचा आणि म्हणायचा, माझ्यापेक्षा बलवान आणि शहाणा कोणी नाही. पण त्या जंगलात एक चपळ आणि हुशार माकड राहत होतं. त्याला वाघाचा हा गर्व आवडत नव्हता. एके दिवशी माकडाने झाडावरून ओरडू म्हटलं, अरे वाघा, ताकद असली तरी बुद्धी नसली तर काही उपयोग नाही. वाघ रागाने म्हणाला, काय म्हटलंस तू? मी तुला आत्ता पकडून खाईन. माकड शांतपणे म्हणाला, थांब रे वाघा, आधी आपण एक स्पर्धा करूया, बघू कोण जास्त हुशार. वाघ हसत म्हणाला, ठीक आहे, तुला हरवायला मला वेळ लागणार नाही. माकड म्हणालं, समोरच्या गावात मधाचं मोठं पोळं आहे, जो आधी मध खाईल तो विजेता. वाघ लगेच धावत गेला. त्याने पोळं फोडलं आणि झटक्यात मधमाशा त्याच्यावर तुटून पडल्या. वाघ ओरडत इकडून तिकडे पळू लागला. अरे बापरे, वाचवा, त्याचं सगळं अंग सुजलं. माकड मात्र झाडावरून खाली उतरला. दुसऱ्या बाजूला एक छोटं तुटलेलं पोळं घेतलं आणि शांतपणे मध चाखत बसला. वाघाने ते पाहिलं आणि लाजला. तो म्हणाला, माकडा, मी तुझ्यावर हसलो, पण खरं तर तूच हुशार निघालास. माकड हसून म्हणाला, वाघा, राग नको करूस, प्रत्येकाची वेगळी ताकद असते. तुझ्याकडे जोर आहे, माझ्याकडे बुद्धी. वाघाला ते पटले. तो म्हणाला, आजपासून आपण मित्र. त्या दिवसानंतर वाघ आणि माकड चांगले मित्र झाले आणि जंगलात शांततेने राहू लागले. शिकवण: ताकद मोठी असली तरी हुशारी आणि संयम हेच खरं बोल असतं.